पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जगाचा वेग एकीकडे आणि चंद्रविलासची गती एकीकडे। तुझा पोरगा विमानात बसून चंद्रावर जरी निघाला तरी त्याचं विमान उतरणार चंद्रविलासवरच। बाबा, आपण इथेच थांबायचंय, चंद्रविलास मध्ये, मुंबईला जायचं नाही। आई, आज सगळी भांडी तुम्ही घासून टाकलीत, केर काढला, चपाती भाजी केली, सकाळी उठल्यापासून कामाला झुंपला। सून काम करत नाही असं स्वप्न बिप्न पडलं का काय? पोहे करताय का? द्या, मी करते। नको, तू तुझावर, बाकीचं बघते मी। आई, अजून नाराज आहात माझ्यावर? चुकलं माझं। मी काय केलं म्हणजे तुमचा राग जाईल? आई, असं नका करू ना। मी जातीनं फोन केलता तुला, तरी पण तू त्या वाड्यावर गेलीस, ती पण आवसला। कालची आवाज लई वंगाळ होती ग। मला सांग, तू काल रातच्याला खरंच वाड्यात होतीस ना? आई, आता काय सांगू तुम्हाला? असं कारण नसताना राहीन का मी वाड्यावर? परिस्थितीच अशी होती की मी नाही निघू शकले तिकडून। एकीकडे घर बोलवत होतं आणि दुसरीकडे कर्तव्य अडवत होतं। ये इकडे, ये, ह्याच्यावर पाय ठेव। आई, ठेव, काय कर? ठेव। काय करताय आई? अगं थांब जरा। पुरी, तुझ्या काळजीनं जीव जळतो ग माझा। गुन्हाची पोर आहेस, घरासाठी एवढं झटती। तुझ्या बाबतीत काही वाईट वंगाळ होऊ नये म्हणून सांगते ग। बर, माझं एक ऐकशील का? याच्या आधी मी तुमचं बोलणं कधी टाळलंय का? आधीच जाऊ दे। बर, तिकडं हॉलमध्ये साडी ठेवली, तेवढी निसून घे जा। कुठं बाहेर जायचंय का? जास्त प्रश्न विचारू नको ग, जा लवकर तयार हो। बर। तुला असं अंधारात ठेवून ही करणं बरोबर नाही। पर चांगलं होणार असेल तर माझ्या माथी पाप लागलं तरी चालेल। मी जे करते ते तुला त्या वाड्यापासून दूर करायला करते बघ। त्या वाड्याच्या पायी या घरानं लई भोग भोगले। 35 वर्षापूर्वी त्या वाड्यातनं मी कशी बशी निसटले, पण वाड्याची नजर लागली ती कायमची। वाड्यानं दिलेल्या जखमा भरल्या, पर जखमाच्या खुणा तशाच आहेत। चंद्रविलास लई मोठा गाव घालतो ग विभा, आणि तो गाव तुझ्या माती येऊ नये एवढीच इच्छा आहे। मला मिळालेल्या जखमात तुला नको ग बाई। नमस्कार। घोलप ना जोशी गुरुजींनी पाठवले, मुलगी पाहायला आलं। वय वय, आलं ध्यानात। या की आत या। कोण आलंय आई?
विभा तू जरा छान पोहे कर ग जा. तुम्ही या आते. बल्ब फुटण्याचा आवाज हॉलमधूनच आला होता ना बाबा? अगं इथे सतत काही ना काहीतरी फुटतच असतो. आम्ही जेव्हा या वाड्यात पहिल्यांदा आलो होतो ना तेव्हा 3 बल्ब फुटले होते 3. पण आत्ता नवीन आणायला लागेल ना. हो मग जातो बाजारात आणि घेऊन येतो. तुला काय हवंय? आणि तिकडे पलीकडे जाऊ नकोस, काचा असतील. ठीक आहे हो. मी आलोच. बाबा बाबा काय 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 झालं? हे आत्ता आपण स्वच्छ केलं होतं ना, हे परत घाण कसं झालं? मालक, तुम्हाला वाटायला हे सगळं साफ झालंय, पण इथं ना इतकं साचलेलं आहे ना की एकट्याच्यानं भागत नसतंय बघा. वाड्याचे वासे पोकळ झालेत, धूल पडणारच. किती बी धुवा किती बी पुसा, वाडा काय काच सोडत नसताय बघा. अगं काय बडबडतेस तू, काय बरळतेस? ह्याच्यापेक्षा दारं खिडक्या लावून यायचा वाड्याच्या. किती धूळ आहे इकडे, जीव जातो इकडे माहितीये. जीव तर जाणारच बघा. नाही नाही, पण तो आता आवरता आवरता माझा एकट्याचा जातोय. मला आठवतंय माझ्या आईला खूप धुळीचा त्रास व्हायचा. तेव्हापासूनच खरं तर आमच्या या वाड्यामध्ये म्हणजे वाड्याची दारं आणि खिडक्या बंद असायची. अख्खा वाडा झाडायचास मग तू? मी पळून जायचो. हो मग काय व्हायचं बाबा सांग ना. लहानपणी काय काय करायचंस तू? ए डॉग्स वगैरे नव्हते तुमच्याकडे? आजी मारायची ना तुला? खरं सांग बाबा, काहीतरी बोल ना. डॉक्टर काका म्हणालेच होते तू बोललं पाहिजेस. सांग ना, आजी कशी दिसायची? मला ना आई म्हणाली होती तुझ्या घरच्यांपैकी कोणाचा तरी चेहरा घेऊन आले मी. कोणाचा चेहरा घेऊन आले सांग ना. कोणासारखी दिसते मी? तू काहीच का बोलत नाहीयेस? सांग ना. ते सगळं जाऊ देत. ओढणी कशी फाटली तुझी? अरे आजोबांच्या खोलीत होते ना, त्या दारात अडकून फाटली. आणि मी पण दार उघडायचं सोडून ओढणी खेचत बसले. मग काय होणार, फाटली ती. माझी फेवरेट होती रे. पण मुंबईवरनं तू एकच ओढणी घेऊन आलीस, दुसरी ओढणी नाही तुझ्याकडे? आणि काय दिवसभर काय फाटकी घालून फिरणार आहेस का? जा बदल आधी जा. जाते, पण तुझ्या लहानपणीची गोष्ट ऐकायची आहे मला. येते मी परत. हे सगळं परत स्वच्छ करायचं. मालक म्हणले होते ना मी, एकट्याच्यानं काय भागत नसताय बघा. बाई बोलवा. काय? बाई माणसाच्या मदतीशिवाय वाडा काय साफ होत नसतंय बघा. हा विभा बस की. अगं अरे पोरी जरा बस.
पोहे एकदम बेस्ट झालेत बघा. असे पोहे आहे ना माझ्या लग्नानंतर पहिल्यांदाच खाल्लेत. पोरीच्या हाताला चव आहे. चहा पण एकदम फक्कड दिसतोय. आपल्याला पण आवडलंय. अरे जरा दमानं घे की. पोरग जरा उतावळच झालं. पहिली बायको सोडून गेल्यावर एकटं पडलं ना त्यामुळं जरा. पण पोरग माझं लाखात आहे का. पण काय अजून त्याचं अख्खं आयुष्य पडलंय म्हणून म्हणलं विधवा तर विधवा उरकलेलं बरं. लाजल्या वाटतं. अरे जा की काय बोलायचं असेल तर. आजकाल पोरा पोरांनी बोललेलं बरं. एकदम पहिलं लग्न असल्यासारखंच लाजताय तुम्ही. बरोबर आहे तुमचं. हे असं घरात ऑकवर्ड होणारच चार चौघात. तुम्ही बाहेर थांबा प्लीज. मर्यादा सांभाळायला पाहिजे. बरोबर आहे तुमचं. मी आता जातो बाहेर. पण आज आपण बाहेर भेटूया. म्हणजे मोकळं बोलता येईल नाही का. तेवढीच ओळख वाढेल, जवळीक वाढेल. आणि जवळीक तर महत्वाची नाही का. काय म्हणायचंय तुम्हाला. तुम्हाला कळलं नाही का. नाही काय लॉज बीज नाही काय. पण माझा मित्र आहे त्याची खोली नेहमीच रिकामी असते. वेळ मिळेल आपल्याला आणि लेट नाईटची सोय पण होईल. काय बोलताय तुम्ही. तुम्ही काय बोलताय कळताय का. तुम्ही शुद्धीवर नाही आहात की अक्कल गहाण ठेवून आलाय कुठेतरी. इतक्या घाणेरड्या थराला जाऊन बोलताना लाज कशी नाही वाटली. तुम्ही निघा निघा. तुम्ही चालते वा आधी माझ्या घरातून. निघा तुम्ही. मी निघा म्हणते ना. शांत हो शांत. शांत. आई हा बेशरम निर्लज्ज मनुष्य मला म्हणतोय एक रात्र माझ्या बरोबर घालव. ए पोरी लय झालं नकर तुझं. आईला अशी अक्कटे जशी काय सोळावं लागलं. हायच तर विधवा आणि गोष्टी करते लाजेच्या. थंडगार सोड्याची बाटली उघडली की हवा गेली. अगदी तसंच असतं बाईचं. नाहीतर काय. करून सरून भागली आणि देवपूजेला लागली. इथं यायच्या आधी सगळी चौकशी केली होती आम्ही. जेव्हा सासूला काय प्रॉब्लेम नाही तर सुनेला कसा असेल असं म्हणतात सारी लोक. सासूला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे कोण समजता कोण तुम्ही आम्हाला. एकटी बाई म्हणजे संधी वाटते की सोय तुम्हाला. ए पोरी अक्कल शिकवायला जाऊ नकस. तुझ्या सासूची थेरं गावभर माहित आहेत. एक शब्द जरी आता वावगा काढलात ना अजून तरी याद राखा. जरा जरी लाज शिल्लक असेल ना तरी निघा इथं. निघा आत्ताच्या आत्ता. चालते भा. निघतो. चल रे बघून घेईन. जा जा. चंद्रविलास मधून आली आणि प्रेग्नंट राहिली. नाहीतर काय. पुरुष बैलवेडे असतात माहिती होतं. पण इथे तर हीच तशी निघाली. काय म्हणायचं याला. नक्की कोणाचं पोर जन्माला घालणार आहे काय माहित. इतकी पुढारलेली असेल असं वाटलं नव्हतं.
डबा द्यायच्या नावाखाली हे धंदे चालत होते हिचे त्या नानासोबत. चंद्रविलास मधून एकही बाई वाचली नाही, मग हीच कशी काय वाचली? पतिव्रता नव्हती म्हणून की काय? आई 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 पाणी घ्या घ्या. पुरी, मला माफ करा, चुकलं माझं. पण वाटेल ते झालं तरी तू लगीन कर आणि इथून जा. अशी एकटी राहू नकोस इथं, मला नाही सहन होत. आई काय झालंय तुम्हाला? तुम्ही या लोकांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. बाईचा नवरा गेला की तिला बोलायला लोक टपलेलेच असतात, मला माहित नाही का? आई तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही शांत व्हा, शांत. आई शांत व्हा तुम्ही. आई काय झालंय तुम्हाला? आज सकाळपासूनच तुमचं काहीतरी बिनसलंय. माझ्या लग्नाचा विषय काढलात आज अचानक. मला बघण्याचा कार्यक्रम ठेवून मोकळा झालात. कोणी काही बोललं का तुम्हाला आई? तुम्हाला माझ्या आणि त्या अनंत महाजनांच्या बद्दल काही? कोण आहे? कोण आहे? नाना, नाना तुम्ही आहात का? कोण आहे? मला दिसत का नाहीये? कोण आहे? अरे अंतू, मी आहे. तू ओळखलं नाहीस का? अंतू? ताई? ताई? अरे अंतू, मी वाट बघतेय तुझी. ताई? थांबा थांबा, वाचव ना, माझा अंतू आलाय. नाना, असं नका ना करू, वाचव. नंदा ताई, नंदा ताई. ती वेळ आली, तुझ्या पोटच्या पोरीला माझ्याकडे स्वाधीन करायची वेळ आली. अमरत्वाकडे प्रवास करायची वेळ आली. आई आओ, त्यांच्या वडिलांना बरं नसतं, त्यांच्या मुलीला अधूनमधून बरं नसतं, म्हणून नर्स कर्तव्य म्हणून जाते मी तिकडे आई. खरंच. आणि डॉक्टर बापटांनी सांगितलंय मला त्यांच्या घरी जायला, म्हणून जाते मी. तुझं सगळं खरं असेल पोरी, पण तरी मला असं वाटतंय तू लग्न कर आणि या घरातून, या गावातून बाहेर जा. तेच तुझ्यासाठी चांगलं असेल. हे बघ, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत, म्हणून सांगते. कधी कधी संकट सुद्धा चांगलं रुपडं घालून बुरळ घालतात, मग आपण त्यातच अडकतो. भान येतं तवर वेळ गेलेली असते. म्हणून सांगते, लग्न कर आणि इथून जा. आई तुम्ही आत्ताच का बोलताय हे सगळं? हे गेल्यापासून गेल्या 8 वर्षात मी बाहेर जातेय, रात्री अपरात्री शिफ्ट करतेय.
तेव्हा तुम्ही मला हे कधी बोलला नाहीत, माझ्यावर शंका घेतली नाही, मग आत्ताच का? लग्न झाल्यावर 1 वर्षात हे गेले, माझं हक्काचं माणूस गेलं, तरी तुम्ही होतात म्हणून राहिले मी. पोरीसारखा जीव लावलाय मी तुमच्यावर, आणि तुम्ही सुद्धा आईपेक्षा कमी माया केली का माझ्यावर? मला माहिती आहे आई, माझ्या काळजीपोटी बोलताय तुम्ही, पण मी नाही लग्न करणार. कारण तुम्हाला जी शंका आहे ना, तसं काहीही आमच्या मनात नाहीये. क्लीम क्लीम अघोरेभ्यो स्वाहा. वा अनंता वा, तुला असा पाहण्यासाठी हा सगळा डाव रे. अनंता, कहाणी मोठी रंजक आहे. अनंता, हे अनंता, तुला तुझी नायिका पाहिजे का रे? म्हणजे बायको. हा ती बघ, सुंदर आहे ना?